ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। बेकायदेशीर वाहन जप्ती व कॅन्सरग्रस्त वाहनधारकास मारहाण, हिंदुजा फायनान्सला 4.10 लाखाचा दंड। ॲडव्होकेट महेश पाटील यांच्या कामगिरीचं कौतुक। पोखर्णी तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील रहिवासी सर्जेराव वसंत पाटील वय 52 हे गंभीर आजाराशी झुंज देत असतानाच त्यांच्या अशोक लेलँड कंपनीच्या 16 चाकी ट्रकची हिंदुजा लेलँड फायनान्स कंपनीने बेकायदेशीरपणे जप्ती केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी सांगली जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने हिंदुजा लेलँड फायनान्स कंपनीला एकूण 4,10,000 रुपयांची भरपाई देण्याचा ठाम आदेश दिला आहे। 20 मे 2025 रोजी सदर ट्रक बेकायदेशीररित्या ताब्यात घेण्यात आला। यावेळी ट्रकमध्ये 33 टन बॉक्साईट भरलेलं होतं। फायनान्स कंपनीने बॉक्साईट खाली न करता वाहन ताब्यात ठेवल्यामुळे ट्रकचे सर्व टायर खराब झाले। तसेच वाहन जप्तीच्या वेळी वाहनधारक सर्जेराव पाटील यांना मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप असून त्यासंबंधीचे ठोस पुरावे आयोगासमोर सादर करण्यात आले। या अन्यायकारक कृत्याविरोधात सर्जेराव पाटील यांनी जुलै 2025 मध्ये सांगली ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल केली होती। या प्रकरणाचा निकाल नुकताच देण्यात आला आहे। आयोगाने बेकायदेशीर वाहन जप्ती प्रकरणी 1,10,000 रुपयांचा दंड तसेच वाहनातील बॉक्साईट खाली न केल्यामुळे व वाहनाची योग्य देखभाल न केल्याने टायर खराब झाल्याबद्दल 3 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले। या प्रकरणात अर्जदार यांच्या वतीनं विधिज्ञ ॲडव्होकेट महेश शिवाजीराव पाटील राहणार लाडेगाव तालुका वाळवा यांनी अत्यंत अभ्यासपूर्वक व प्रभावी युक्तिवाद सादर केला। वाहन जप्तीतील बेकायदेशीररित्या वाहनधारकाची आजारी प्रकृती, जप्तीवेळी झालेली मारहाण तसेच वाहन ताब्यात असताना झालेल्या नुकसानीबाबतचे सर्व पुरावे त्यांनी सखोलपणे मांडले। त्यांच्या विशेष कायदेशीर कामगिरीमुळेच पीडित वाहनधारकास न्याय मिळावा व या तक्रारीचा निकाल अवघ्या 6 महिन्यात लागावा अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात असून त्यांच्या कार्याचे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातून विशेष कौतुक केले जात आहे। दरम्यान नागेश कुन्हाळे, प्रबंधक, सांगली ग्राहक न्यायालय यांनी या निकालाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवाहन करताना सांगितलं की फायनान्स कंपन्या किंवा अन्य सेवा पुरवठादारांकडून बेकायदेशीर जप्ती, फसवणूक अथवा अन्याय होत असल्यास अशा सर्व तक्रारी ग्राहक न्यायालयात निसंकोचपणे दाखल कराव्यात। ग्राहक न्यायालय सामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी सक्षम असून अशा प्रकरणात योग्य तो दिलासा मिळू शकतो असंही त्यांनी स्पष्ट केलं। महानकरी न्यूजसाठी संदीप रोकडे, भेंडवडे। गाव सांगा। मी सर्जेराव वसंत पाटील, वाळवा जिल्हा सांगली। माझी जुलै महिन्यात हिंदुजा फायनान्सनं 16 टायर गाडी बिगररित्या वरून मी बेकायदेशीररित्या आणि ती गाडी 2 महिने त्यांच्या ताब्यात होती आणि मला पुन्हा लाडेगावची महेश पाटील ॲडव्होकेट त्यांचा मला फोन नंबर मिळाल्यावर मला तुम्ही या गोष्टी सगळ्या बाहेर काढल्या आणि यांनी माझा निकाल लावून दिला। मला 16 टायराचा 4,10,000 ची भरपाई, नुकसान भरपाई सुद्धा मिळवून दिली आहे। न्यायामध्ये या संदर्भात ग्राहक न्यायालय सांगली येथे तक्रार दाखल करण्यात आली होती। तक्रार दाखल करण्यात आली होती, त्यामध्ये सगळे पुरावे असे होते की गाडी ताब्यात घेताना फायनान्स कंपनीने थर्ड पार्टीची लोकांनी गाडी ताब्यात घेतली। त्यामध्ये RBIनं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 2008 साली गाडी ताब्यात घेताना फायनान्स कंपनीला जी गाईडलाईन दिली होती त्यामध्ये त्या कोणतीही गाईडलाईन फॉलो केली नव्हती आणि बेलमेट ॲक्टनुसार गाडी ताब्यात घेतल्यानंतर ती सुस्थितीत ठेवणं ही फायनान्स कंपनीची जबाबदारी आहे। ह्या दोन्ही गोष्टीवरती आणखी वेगवेगळ्या न्यायालयांनी, वेगवेगळ्या राज्याच्या ग्राहक न्यायालयांनी दिलेली न्याय निवाडे या केसच्या कामे आहेत आणि सदर पक्षकाऱ्यांना टायर क्लेम 3 लाख रुपयेचा मंजूर झाला आणि 1,10,000 रुपये नुकसान भरपाई मंजूर, असे टोटल 4,10,000 रुपये ग्राहक न्यायालय सांगली येथील मंचाने सदर पक्षकाऱ्यांना मंजूर केलेली आहे। नमस्ते, मी सांगली जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग येथील प्रबंधक श्री NB कुन्हाळे। आपल्या येथे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग मध्ये विविध प्रकारच्या तक्रारी दाखल करता येतात। जो ग्राहक आहे त्यांना कुठल्याही फसवणुकीचे किंवा अशा प्रकारचे फसवणूक झाली असेल तर आपल्याकडे कंप्लेंट दाखल करता येते। त्यामध्ये विविध प्रकारे शेतकरी सुद्धा म्हणजे ग्राहक कोण असू शकतो, जो सेवा विकत घेतो किंवा सेवेमध्ये त्रुटी असेल तो आपले, तर आपण येथे सांगली जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग येथे संपर्क साधावा।
किंवा आमच्या कंझ्युमर हेल्पलाईन नंबर 1915 शी संपर्क करावा ही माझी सर्वांना विनंती.